जय श्रीकृष्ण. दंडोत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत ज्यांच्या सांसारिक जीवनामध्ये काही समस्या निर्माण झाल्यात, ज्यांच्या संसार बेलीवरती आतापर्यंत सुंदर फूल उमललेले नाही, किंवा ज्यांचे शुक्र जंतू शून्य झाले, ज्यांचा पुरुषार्थ शून्य झाला, पुरुष वंध्यत्व, त्याला पुरुष वंध्यत्व म्हणत असतात, किंवा शुक्र जंतू शून्य होऊन जाणे म्हणत असतात, त्यालाच एजस्पर्मिया असे बी म्हणत असतात. तर त्या समस्येचं समाधान आपण आज बघणार आहोत. काय करायचंय नेमकं? थोडेसे उपचार करा आणि हे उपचार तुम्हाला 100% यशस्वी करतीलच, यात कुठलीही शंका नाही. तर असे काही उपचार, सर्वात प्रथम योग साधनेमध्ये काय उपचार आहे तो आपण बघणार आहे. बघा, असं सिद्धासन, सुखासन, पद्मासन, वज्रासन, ब्रह्मचर्य आसन, कुठल्याही एक ध्यानस्थ आसनामध्ये बसा. आपल्याला करायचंय प्रथमतः मंडूक आसन. रिकाम्या पोटी हे अभ्यास करा. डावा हात खाली, उजवा हात त्याच्यावरती. श्वास आत घ्यायचा, भरलेला श्वास सोडून द्यायचा आणि श्वास सोडल्यानंतर ह्या ठिकाणी छाती गुडघ्यांना स्पर्श होईल असा प्रयत्न करायचा आणि हळूहळू कपालभाती करायचा. कपाल शोधिनी चैव दिव्य दृष्टी प्रदायनी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पुन्हा श्वास भरत उठायचा. पुनरुत्पादन संस्था, रिप्रोडक्टिव्हिटी सिस्टम, ज्यांची पुनरुत्पादन संस्था बिघडली आहे ती सुरळीत होईल परत. कमरेचा त्रास आहे तर समोर वाकू नका. गुडघ्यांचा त्रास आहे तर वज्रासनात बसू नका. मग कमरेचा त्रास आहे तर त्यांनी काय करायचं? मागच्या बाजूला वाकायचं. बघा, ह्या पद्धतीत सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन म्हणजेच मागे वाकण्याचा अभ्यास आहे. ज्यांना हार्नियाची समस्या आहे, हायटस हार्नियाची समस्या आहे, किंवा कुठल्याही प्रकारच्या हार्नियाची समस्या असो, हो, तर त्यांनी मागे वाकण्याचा अभ्यास टाळायचा शक्यतो. बरोबर? तर हे लक्षात ठेवा. कसं केलं आपण? पायांमध्ये अंतर घेतलं, गुडघे समोर जुळवून ठेवले, नितंब जमिनीवरती टेकवलं. बरोबर? जनरली आंब्लिकल हार्नियाची समस्या खूप लोकांना असते. हायटस हार्निया तर ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात कमी अधिक असतो लोकांना, पण आंब्लिकल हार्निया आजकाल खूप जास्त लोकांना आहे. तर त्यांनी मागे वाकण्याचा अभ्यास करायचा नाही. असं. बरोबर? यानंतर समजा गुडघ्यांचाही त्रास आहे, समोर वाकण्याची समस्या आहे, कमरेचा त्रास आहे, हार्नियाची ही समस्या आहे, तर त्यांनी अशा वेळेस बघा, हा सोपा प्रयोग. पाठीवरती झोपायचं, दोन्ही पाय वळायचे, दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे घट्ट धरायचे. श्वास आत घ्यायचा, पाठ आणि पोट वरती उचलायचं. बघा, खांदे उचलायचे नाही, मान उचलायची नाही. श्वास भरला, पाठ आणि पोट वरती उचललं,
हे एक मात्र आसन जरी केलं तर एझोस्पर्मियाची जीही समस्या आहे, शुक्राणू अल्पतेची जी समस्या आहे, किंवा ज्यांचे शुक्रजंतू शून्य झालेत, ज्यांचा पुरुषार्थ शून्य झाला, तो पुन्हा वापस येईल. आपली जी संस्था बिघडली आहे, पुनरुत्पादन संस्था, रिप्रोडक्टिव्हिटी सिस्टम, ती पुन्हा पुनरुत्पादन करायला सुरुवात करेल. एक एक अभ्यास 25-25 वेळा किंवा 100-100 वेळा, शतयोग साधना, आणि खूपच समस्या आहे तर सहस्र योग साधनाही करू शकता, 1000 वेळा. बाकी कुठल्याही उपचारांसारखे हे योगिक उपचार आपल्याला कधीही फसवत नाही, हे लक्षात घ्या. कंबर दुखायचं थांबतं, गुडघ्याचा त्रास होत आहे तोही कमी होईल. झाल्यानंतर असं शवासन करायचं, पायाच्या बोटांपासून तर डोक्याच्या केसांपर्यंत सगळं शरीर सैल सोडायचं. तन्मे मनाः शिव संकल्प मस्तू यतः शक्ती निरंतरम. निरंतर अभ्यास केले, पवित्र भावनेने केले. त्यानंतर देशबंध चित्तस्य धारणा सूच योग्यता मनसाहा. जिथं समस्या आहे त्या जागेवरती आपलं ध्यान केंद्रित करून, समस्या कुठं आहे, आपल्या पौरुष ग्रंथीमध्ये, किंवा आपल्या पचन संस्थेमध्ये, किंवा आपल्या विचारांमध्ये. आहार विचार वाणी सर्व बिघडले आहे. आजकाल खूप समस्या आहे, पण खूप समस्यांचं समाधान एकच आहे, योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सा. मी स्वस्थ होतो हे, मी स्वस्थ झालो हे, मी स्वस्थ झालो हे. माझी शुक्रजंतू निर्माण करणारी ग्रंथी ही कार्यरत झाली आहे, आणि माझी समस्या ही आता सुटली आहे, सुटली आहे, सुटली आहे, असा भाव ठेवायचा. आणि शवासन किंवा योग निद्रा झाल्यानंतर आल्हाद असं डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. असं दररोज नियमाने नित्याने करायचं. तर बघा, योगिक उपचार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, थोडेसे अभ्यास सांगितले. आता थोडंसं आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्साकडे आपण जाऊ. आयुर्वेदामध्ये खूप औषधं सांगितलेले आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. खूप औषध आहे, प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या प्रकृतीनुसार कुठलंही औषध सूट होऊ शकतं, बरोबर. फक्त आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्धा या वैद्यांचा सल्ला घ्या, आणि फक्त अनावश्यक कुठंतरी खर्च करू नका. बिना कामाचे वासना उद्विग्न होणारे काही आजकाल बाजारात आलेले असे काही औषधं किंवा उपचार आपण घेत असतो आणि त्याचे परिणाम भोगत असतो. माझी सर्वांना करबद्धपणे प्रार्थना आहे, योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सा करा, आणि हा एक उपचार कमीत कमी करा, जो आपल्या घरामध्ये जायफळाची पावडर घ्या, जायफळ कुटा, साधारण अर्धा चमचा त्याची पावडर, आणि अर्धा ते 1 ग्लास दूध, कोमट दुधामध्ये ते घ्यायचं असतं. एक तर दुधामध्ये टाकून उकळवा, किंवा कोमट दुधामध्ये पावडर एकत्र करून व्यवस्थित हलवून आणि तिचं सेवन करा. कधी? दररोज रिकाम्या पोटी, सकाळी नाश्ता किंवा जेवणाच्या अगोदर. सगळ्या समस्येचं समाधान होईल. फक्त चिंता करू नका, खूप विचार करू नका, सकारात्मक विचार करा. तर माझी सेवा तुम्हाला कशी वाटते हे मला जरूर कळवा. आपल्या कुठल्याही परिजनाला, कोणालाही ही समस्या आहे तर हा व्हिडिओ त्यांना जरूर पाठवा, आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.